दिल दोस्ती दुनियादारी असं म्हणत तरुणाई फ्रेंडशिप डे साजरा करते। सध्याचा काळ व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल साईट्सचा असला तरी कॉलेज कट्ट्यावर फ्रेंडशिप डे साजरा करण्याची मजाच न्यारी। असाच काही कट्टेकरी मंडळींच्या फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईतल्या सगळ्या कॉलेजमध्ये सध्या फ्रेंडशिप डेचा माहोल पाहायला मिळतोय। फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन जे आहे ते तरुणाई करताना आपल्याला पाहायला मिळते। अशाच एका कॉलेजमध्ये मी आहे, कॉलेजच्या कट्ट्यावरती आहे। तिथे जर आपण बघितलं तर हे सगळे कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत ते फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतात आहे। प्रत्येकाच्या हातात इथे बँड आहेत आणि एकमेकांना या मैत्री दिनाच्या शुभेच्छा देताना हे सगळे तरुण मुलं मुली पाहायला मिळतात आहे। त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगशील, काळ टेक्नॉसॉवी होत असला तरी फ्रेंडशिप डेचं महत्त्व जे आहे ते अबाधित असलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरे तर मैत्री ही अखेरच्या क्षणापर्यंत असते। ही अशी आमची मैत्री कॉलेजच्या जीवनापासून सुरू झालेली मरेपर्यंत आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्याला एक साथ देणारी असते। त्यामुळे फ्रेंडशिप की मजा ही आमच्यासाठी खूप वेगळी है। जो फ्रेंड ऐसा हो जब आप उस पर एकदम ट्रस्ट कर सको, मतलब बोलने की ज़रूरत भी ना हो और आपको आपका फ्रेंड समझ में आ जाए, उसके मन में क्या है, आपका गुस्सा, आपका मतलब जो भी बोलना हो उसको एक समझ में आ जाता है। वो एक ट्रांसपेरेंसी रहती है, उसी को हम लोग बोल सकते हैं वो एक स्ट्रॉन्ग फ्रेंडशिप है। मैत्री आपण वर्षभर निभवत असतो, पण आजचा एक दिवस असतो की ज्या दिवशी आपण फ्रेंडशिप बँड बांधून ती व्यक्त करतो आणि हा दिवस महत्त्वाचा असतो। म्हणून आज आम्ही इकडे सगळे एकत्र मिळून मजा मस्ती करत फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतोय। काय सांगशील? जसे घरी पेरेंट्स असतात तसे कॉलेजमध्ये फ्रेंड्स असतात, त्यांच्याशी सगळं शेअर करू शकतो। म्हणजे तेच असतात जे आपल्या नेहमी मागे असतात कॉलेजमध्ये, ज्यांना आपण काही बोलू शकतो। माझ्यासाठी मैत्री म्हणजे निव्वळ धमाल, मजा मस्ती, आमचा रुईयाचा कट्टा आणि आमची रोजची गंमत चालू असते। सो फ्रेंडशिप डे असं आमच्यासाठी काही खास नाही आहे, आमच्यासाठी रोजच तो सेम डे असतो आणि आमची मजा रोजच चालू असते। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल आणि आपल्या सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।